खेळायला सुरुवात झालेली आहे। पहिली चढाई मिरजोळे संघाकडून। मिरजोळे संघाची पहिली चढाई। अंदाज घेतोय मैदानाचा खेळाडू आणि हो पाय थोडासा घसरल्यासारखा वाटलाय। निळकंठेश्वर देवरुख संघ त्यांच्याकडून चढाई होते। सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांची उदंड साथ या स्पर्धांसाठी आहे। व्हिडिओ शूटिंग सुद्धा चालू आहे। ज्या मान्यानं मैदान हलवतोय, अंदाज घेतोय, आमच्या राजूभाई चव्हाणांचा अथर्व तसंही त्याची खेळ दिसतोय, या खेळाडू दिसतोय सेम। आत घुसलेला आहे परंतु तसं काही यश त्याला मिळत नाहीये। राज बार अँड रेस्टॉरंटची जर्सी घातलेला हा खेळाडू आपल्या हॉटेलची जाहिरात करतोय या पाचल भागामध्ये। थर्ड रे बजर वाजलेला आहे, बजर झालेला आता गजर करतोय काय बघूया। 13 नंबरचा खेळाडू थर्ड आहे, बघूया काय करतो तो। बघा तिकडं आपोआपच कोसळलेला आहे, अजून त्याला उठवायला कोण भावकीतला जात नाही, इकडं चालू आहे। खेळात युद्धात आणि खेळात सगळं माप असतं त्या पद्धतीने हो। पुन्हा एकदा बजर वाजलाय म्हणजे थर्ड रे। हा धोक्याची घंटा असते परंतु गुण आणण्याची सुद्धा सुवर्ण संधी असते खेळाडूला। प्रो कबड्डीमुळे बरेचसे प्रेक्षक हे अगदी तरबेज झालेले आहेत निर्णयामध्ये। आणि काय होत आहे बघूया, पलाट कोसळतात त्या पद्धतीने एकावर एक कोसळलेले आहेत। गुणसंख्या 4-1 4-1 संत खेळ चाललेला आहे। खरं तर आलेले ह्या प्रेक्षकांना सुंदर पकडी, सुंदर चढाई, त्यानं मारलेली उडी हे सगळं पाहायचं आहे, पण खेळाडू सावधपणे आपला खेळ करतायत। भूमिका पार पाडणारा असावा। पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते। माघारी जाण्याची वेळ झालेली आहे। हा खेळाडू मात्र चलाक आहे। याची माघारी जाण्याची वेळ होते, सुरक्षित परत जातोय। गुणसंख्या बजर वाजतोय थर्ड रे 13 नंबरला खतरा। की काय करतोय आपल्या संघासाठी बघूया। थर्ड रेड म्हटल्यानंतर गुण मिळवणं बंधनकारक आणि त्यामुळं खेळाडूचा कस लागतो। हो हो
थर्ड रेड ह्या संघासाठी सुद्धा थर्ड रेड. बघूया बोनस मिळवतोय, गुण मिळवतोय, काय करतोय, गडी मारतोय की काय करतोय, मैदान तरी हलवतोय. हो तो म्हणतोय झालाय, हा म्हणतो काय झालाय, डोंबला झालाय. चौदा नंबरचा हा खेळाडू बघूया काय करतोय. आपल्या संघासाठी सुरक्षित परत येतोय. बघूया काय करतोय, आत घुसतोय की बाहेर येतोय. धनाजी तामणकर दादा पाण्याची व्यवस्था करतायत. त्यांना सुद्धा कबड्डीची प्रचंड आवड आहे, बैलगाडीची आवड आहे आणि या ठिकाणी असे पदाधिकारी असल्यामुळे ह्या स्पर्धा यशस्वी होत आहेत. किती फुसलं तरी पाय सरकत आहेत. मॅटवरचा हा एक चल माग असा गजर होतोय आणि त्यामुळेच त्यानं जलद एंट्री करून तो पुन्हा आपल्या मैदानात गेलेला होता. खेळ म्हटल्यानंतर विजयाचे डावपेच आखावे लागतात, त्यातला हा डावपेच आखलेला आहे त्याने. बघूया हो एकमेकाला मगरमिट्टी मारताय. थर्ड रेड यांच्यासाठी सुद्धा आहे. बघूया आत घुसतोय का. हो दोन 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 बघा सांगतील पंच सांगतील. 2 पॉइंट दोघांना लागलेला आहे. दिलीप जाधव सर सांगतायत बसून घ्या. अंधश्रद्धा निर्मूलनाचे अगदी या भागातले नामवंत कार्यकर्ते आणि पंच दिलीप जाधव सर. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि हे सगळं आनंद मिळवण्यासाठी हा आनंद या स्पर्धेतून मिळवला जातोय. खरं तर कबड्डी लाल मातीतली आपली खेळ सध्या आपण मॅट वरती खेळतोय कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून. आणि जणू काही प्रो कबड्डीचा थरार आपल्याला या ठिकाणी असा मैदानाच्या रूपाने पाहायला मिळतोय, प्रेक्षकांच्या रूपाने मिळतोय. परंतु अजून तेवढी चुरस किंवा धरपकड बघायला मिळत नाहीये. बघूया आता काय करताय. दोघेही बाद झाले, दुर्दैवानं बाद झाले. करायला जात होते एक आणि झालंच भलतं. दुष्काळात 13वा महिना त्या पद्धतीने झालेली स्थिती. सिंगल पॉइंट गुरजोळे. मित्रांनो हे मोठे सामने हे क्रीडा रसिकांच्या भेटीत दाखल झाले. औचित्य असलेला ते म्हणजे मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस ज्यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा ती म्हणजे समीरभाई खानविलकर यांच्या माध्यमातून होता. एक चांगली संधी पकडूचा प्रयत्न आणि
हे जर बघितला गेला तर मोठी चढाई करूचो प्रयत्न असतलो. 10 नंबरचो जर्सी क्रमांकाचो खेळाडू चांगली चाल एकाकी झुंज देताना बघूक मिळता आणि हे पकडलो गेलो हा. बोनस देवरोग आणि मिरजोळे संघाच्या बाजून जातात. तेरा 5 निळकंठेश्वरचा एक मेंबर या ठिकाणी आणि हे पकडलो गेलो. अरे बाप रे, खूप चांगली टॅकल करण्याचा प्रयत्न होतो परंतु चपळाई चुनूक बदल आलित्य याचा पूर्ण वापर केलो गेलो आणि हे पॉइंट बघी आपल्या खात्यात मिळवून देता. गुणतालिका मात्र हलतली. एक गडी बाद करता आणि स्कोर जर बघितलं गेलो तर स्कोर होता 14-6. म्हणजे आता मात्र तुमका मोठ्या प्रमाणात चाली करूचो लागतले. 2-2 खेळाडूंका घेऊन येऊचा लागतला. हय बघितला तर चांगलं टॅकल, चांगली रेड, सुपर रेड म्हटली तरी वावगं ठरणार नाही. आणि हय जर बघितला गेला तर ही रेड नाकामयाब होऊन 5 नंबर जर्सीचा खेळाडू हय आपल्या बजर वाजता बजरची वाट बघतात. पुन्हा एकदा 7 नंबर महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक 7 भारताचा यशस्वी कर्णधार. चांगली टॅकल, चांगली रेड बघून मिळता. बघितला नक्कीच एक टायमिंग मिस होता आणि एक गुण. आता मात्र परती करताना बघूक मिळतलो तो ह्यो संघ 14 नंबर तो जर्सी क्रमांकाचा ह्यो खेळाडू चांगली ट्रबलिंग करता. बघूया मित्रांनो, हे रंगतदार सामना, याच्यात कोणतीच शंका नाही. परती करण्याची संधी मात्र दोन्ही संघांका असतली. आता जो बॅकफुटवर असलेलो संघ असतलो ते का काहीतरी मोठी कामगिरी करूची लागत, नाहीतर परत एकदा मालवणी म्हणीची आठवण माका नक्की होता. जखम मांडी एक आणि इलाज मात्र शेंडी एक केल्यासारखो प्रकार या सामन्यात होतलो. या ठिकाणी चांगली संधी. बघूया काय भेटूक जाता. जसे पालखी एकामेकांका भेटूक जातात तसे दोघे जण एकामेकांक भेटूक जाताना बघूक मिळतले आपल्याक. आणि हय मात्र 1 पॉइंट संघाच्या खात्यात. गुणतालिका सर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा. 7-15 डब्ल्यू पेक्षा जास्त गुणफलक आपल्याक बघूक मिळतात. चांगली खेळी. बघितलं तर थोडस मॅटवर पाय घसरता तरी पण आपल्या जागेवर सुखरूपा. परती तर नक्कीच होतली यात कोणतीच शंका नाही. दोन्ही संघ मातबर तेवढेच तुल्यबळ. एकमेकांचो खेळ सगळ्यांका माहिती आहे. कोणा खय जकडला त्या घरात नको, शेजारच्या माझ्या डोक्यात मनस्ताप नको, ही भूमिका सोडून द्या. पुन्हा एकदा चांगली रेडर बघितलं तर या ठिकाणी घसरतोय आणि पुन्हा पकडूचो प्रयत्न. पंच डोळ्यात तेल घालून आहे. तुमची किलकिल बंद. संध्याकाळी 7 वाजता येतं, रात्री 3. पुन्हा एकदा चांगली चाल. शेवटची 5 मिनिटे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. 16-7 7-16 16-7. थर्ड रेड, डोहाडायची रेड म्हटली जाता. त्याच्यासाठी सज्ज होता हो खेळाडू. चांगली रेड, सुपर रेड म्हटली तरी वावगं ठरणार नाही. आपल्या संघासाठी योगदान देऊसाठीची रेड, एक धोक्याची घंटा वाजणार. बघितला गेला खोलवर चढाई. पॉइंट देवरुख संघाच्या बाजून जाता. करूया मरोची स्थिती. पुन्हा एकदा चांगली रेड. 7 नंबर तो जर्सी क्रमांक आणि या ठिकाणी पडलो. तो पण फायदो उठवल्यान. शेवटची 4 मिनिटं बाकी. गेले भजनाक आणि पोचले लागणार असा काहीतरी तुमका करूचा लागणार यात काहीची शंका नाही.
म्हणतात मराठी माणूस, त्यालाच म्हणतात महाराष्ट्र. एकदा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेसाठी जोरदार टाळ्या होत. पुन्हा एकदा एक चांगली रेड मी म्हणेन. जर्सी क्रमांक 7 खेळाडू खूप प्रयत्न करता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत. पुन्हा एकदा शेवटची 3 मिनिटं. 5 नंबर जर्सी जो खेळाडू खट्टो खेळाडू काय करशाल तर जोरदार करून घेवा. खैना पण गुण येऊ गो, झोपून येऊन दे, पडून येऊन दे, पडून येऊन दे, कसे पण येऊन दे. आपल्या संघात विजय मिळवूचो असलो तर तुमका खेळचा परफॉर्मन्स तोच संघ जिंकत असता. पुन्हा एकदा 7 नंबरचो जर्सीचो हो खेळाडू खूप प्रयत्न मात्र आपल्या संघासाठी करता. बघितला गेला तर खोलवर जाऊन चढाई करूचो हो प्रयत्नच राहता. थर्ड रेडचा इशारो म्हणजे डुआर डायचो ही शेवटची 2 मिनिटं. पुन्हा एकदा तेवढीच एक जुनून भरी चाल बघूक मिळता. थर्ड रेड असल्यामुळे हे संधी नाहीतर बघितलं तो पकडलो गेलो, थकलो, थोडस दमलो आणि पॉइंट मात्र दुसऱ्या संघाच्या खात्यात देता. ही पण थर्ड रेड 7 नंबरचं सलग 3री रेड टाकताना आपल्या बघूक मिळतं. म्हणजे संघासाठी बहुमूल्य योगदान या ठिकाणावर पकडलो गेलो. उशीत घेतलं, ताकद कमी पडता आणि या कमी ताकदीवर पकडलो जाता. उडी मारूची पण सर वेगवेगळे प्रकार असतात. झोपूचे असतात ना, एखाद्या मीटिंग मध्ये एक डोळे उघडे ठेवून झोपूची पद्धत असता, कोणाक चष्म्यातनं डोळे उघडे ठेवून झोपूची पद्धत असता, कोणाक एकदा पाठी बसलेलो असता तो गपचूप मान लपवून झोपू. तशी उडी मारूचे पण अनेक प्रकार आहेत. पकडलो गेलो. बघूया 2 पॉइंट गुणतालिका आमच्यापर्यंत सर प्लीज. 10-19 थोड्या कमी गुणतालिकेचं कार्य आपल्या सामनो बघूक मिळतात. 10-19 नाम मात्र कालच्या सत्रात बघितला खूप मोठे सामने आपल्याक बघूक मिळाले होते. आज माका वाटतात ह्या धावबिंदूमुळे धावामुळे झडावले की काय खेळाडू ह्या असा वाटूक लागला.